पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाला हार्ट ऑफ पुणे सिटी म्हणून ओळखले जातं। भाजपाचे दिवंगत नेते गिरीश बापट यांनी सलग 25 वर्ष या मतदारसंघावर आपली एकहाती वर्चस्व गाजवलं। नंतर याच मतदारसंघातून भाजपाच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या, पण डिसेंबर 2022 मध्ये कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं आणि मार्च 2023 मध्ये कसबा पेठेत पोटनिवडणूक लागली। ही निवडणूक त्यावेळी प्रचंड गाजली होती आणि त्याला कारण ठरले होते काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर। त्यांनी या निवडणुकीत भाजपाची 29 वर्षाची सत्ता उलथून टाकत ऐतिहासिक विजय मिळवला। पण या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्याच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर एक घोषणा तुफान लोकप्रिय ठरली होती, ती म्हणजे काय म्हणता पुणेकर, निवडून येणार का धंगेकर? धंगेकरांच्या तळागाळातील जनसंपर्काच्या राजकारणामुळे ही घोषणा गाजली होती, पण नंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। अलीकडे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर धंगेकर पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला होता। पण पुण्यातील बांधकाम ठेकेदार खलील शेख यांच्या आत्महत्येनंतर धंगेकर प्रचंड अडचणीत आले। काय म्हणता पुणेकर, बायकोसह फरार झाले का धंगेकर, अशी घोषणा आता त्यांच्या बाबतीत ऐकायला मिळते। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर हे दोघेही सध्या अज्ञात स्थळी फरार झाले असून पुणे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांकडून त्यांचा शोध घेतला जातोय। पण गेल्या 4 दिवसांपासून चर्चेत असलेले खलील शेख आत्महत्या प्रकरण आहे काय, या धंगेकर दाम्पत्यांचा काय संबंध आहे आणि या प्रकरणात सध्या काय घडतंय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, 65 वर्षीय खलील रज्जुलाल शेख हे 2011 पासून पुणे बांधकाम क्षेत्रात कार्यरत होते। बांधकाम ठेकेदार आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते काम करायचे। 16 जुलैला त्यांनी पुण्यातील गुलटेकडी परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली। पण आत्महत्येपूर्वी त्यांनी 5 मिनिटांचा एक व्हिडिओ बनवला होता, जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। त्या व्हिडिओमध्ये खलील शेख यांनी सांगितलं की रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी, बाळासाहेब शेडगेंच्या पत्नी, सुनील आहेरांचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गावडे हे स्वतः उत्कर्ष कंपनीचे पार्टनर आहे। यांनी माझं एक बिल घेतलेलं आहे, त्या बिलाचे पेमेंट 20 लाख रुपये आहे, परंतु ते दिलेलं नाही आणि 2 बिल यांनी घेतलेले नाही, त्या 2 बिलाची पेमेंट 15 लाख म्हणजेच 30 लाख रुपये आहे। असे सगळे मिळून एकूण 50 लाख रुपये यांच्याकडून येणे बाकी आहे। मी 3 वर्षांपासून ह्या 50 लाखांचे 4% व्याज भरतोय। बाळासाहेब शेडगे माझे पैसे देत नाहीये, दादागिरी आणि भाईगिरी करत आहे। स्वतःला हा खूप मोठा माणूस समजतोय, याच्यामुळे पुढे माझ्या मुलाला पण धोका होऊ शकतोय, मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकतोय। मला पण 2-4 वेळेस बाळासाहेब शेडगेने धमकी दिलेली आहे, फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुला पुण्यात जगणं मुश्किल करीन, तुमच्या लेकरा बाळाला पण जगणं मुश्किल करीन, अशा बाळासाहेब शेडगेंनी मला धमक्या दिल्या। आज मी तर फाशी घेणारच आहे, बाकी माझ्या लेकरा बाळाला त्रास झाला तर यासाठी बाळासाहेब शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असेल, असं खलील शेख यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं। मंडळी, पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह आणखी 4 भागीदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट्स नावाची कंपनी स्थापन केली होती। या कंपनीत मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह खलील शेख या बांधकाम ठेकेदाराचाही समावेश होता। लक्ष्मी रस्त्यावरील बांधकाम प्रकल्पासाठी वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेण्यात आले होते, पण या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यानंतर ती जमीन वक्फ बोर्डाची असल्याचं समोर आल्याने त्यावर स्थगिती आली आणि हा प्रकल्प बंद पडला। हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलं, त्यामुळे बांधकाम पुन्हा सुरू होऊ शकलं नाही। पण या कामासाठी खलील शेख यांनी बाहेरून जास्त व्याजाने पैसे उचलले होते। भागीदारातील मुख्य नेत्यांनी आम्ही व्याजासह पैसे परत करू असं आश्वासन दिलं होतं, पण ऐनवेळी पैसे न मिळाल्याने खलील शेख प्रचंड मानसिक तणावाखाली गेले आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं। त्यांनी ज्या इमारतीमध्ये आत्महत्या केली तिच्या बाहेर एक चिठ्ठी चिटकवली होती, तर दुसरी चिठ्ठी पोलिसांना त्यांच्या खिशात सापडली। खलील शेख यांनी त्या चिठ्ठीत आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांची नावे लिहिली, संबंधितांकडे 2.5 कोटी रुपये थकबाकी असल्याचं सांगितलं होतं। दरम्यान ज्या उत्कर्ष असोसिएट फर्मच्या प्रकल्पावरून हा वाद सुरू होता, त्यात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसह इतर महिला भागीदार होत्या। पण खलील शेख यांच्या पत्नीने स्वारगेट पोलिसांना दिलेल्या जबाबात गंभीर आरोप केलाय। या कंपनीत महिला केवळ नावाला भागीदार होत्या। कंपनीचा सर्व आर्थिक व्यवहार आणि मुख्य कारभार स्वतः रवींद्र धंगेकर हेच सांभाळत होते, असं शेख यांच्या पत्नीने म्हटले। त्यांच्या फिर्यादीनुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात रवींद्र धंगेकर, प्रतिभा दांगेकर यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त आणि विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास हाती घेतलाय।
याशिवाय सर्व आरोपींवर अटकेची कारवाई करण्याचे संकेत पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर मोबाईल बंद करून नॉट रिचेबल झाल्यात. गेल्या 3 दिवसांपासून ते अज्ञात स्थळी निघून गेल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे त्यांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं रवाना झाल्याचं कळतंय, तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर कायदेशीर सल्लागार आणि वकिलांच्या संपर्कात राहून पुढील नियोजन ठरवत असल्याचं समोर आलंय. धंगेकर पती पत्नीचे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात तसा अर्ज केला असून सोमवारी यावर सुनावणी होणार असल्याचं सांगितलंय. अटकपूर्व जामिनीसाठी धंगेकर दाम्पत्यांची धडपड सुरू असून या संदर्भात न्यायालय काय निर्णय देतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान खलील शेख यांनी ज्या दिवशी आत्महत्या केली तेव्हा रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पुण्यातील ऑफिसमध्ये बसून माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. खलील शेख यांची आत्महत्या अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं ते म्हटले होते. तसेच त्यांनी त्यांच्यावर आणि पत्नीवर होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. संबंधित प्रकल्प वक्फ बोर्डाच्या लपेटात आल्यामुळे आणि कामानंतर तो बंद पडल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. वेगवेगळी कर्ज जास्त झाल्यामुळे खलील शेख यांनी आत्महत्या केली. पण या प्रकरणात मला आणि माझ्या पत्नीला राजकारण करून गोवलं जातंय असं म्हणत त्यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली होती. पण त्यानंतर लागेच गुन्हा दाखल झाला आणि ते आपल्या पत्नीसह फरार झाले. तेव्हापासून काय म्हणता पुणेकर, पत्नीसह फरार झाले धंगेकर, अशी घोषणा चांगलीच गाजते. बाकी या विषयावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.